नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका अवधूत गौरी अवधूत त्यांच्या लाडक्यामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतोय. आज आपण आलो आहोत गोविंदगड, गोळकोट जवळचा हा किल्ला. इतिहासात ह्याची नोंद खूप कमी असेल, कारण तसं याच्याबद्दल जास्त काही माहिती मिळत नाही. परंतु असं म्हणतात की शिवाजी महाराजांनी जेव्हा गोपाळगड म्हणजे दापोली जवळचा जो किल्ला आहे, दापोली घाट जवळचा जो बंदर आहे, त्या बंदरावरती जे इंग्रजांचं असेल किंवा बाकी कुठलाही शत्रू येण्याचा जो मार्ग असेल त्याच्यावरती नजर ठेवण्यासाठी किल्ला बनला होता. आणि त्याचाच हा समभाग म्हणून म्हणजे त्याच किल्ल्याला एक सपोर्टिव्ह किल्ला म्हणून हा किल्ला बांधला असावा असं अंदाजे ऐतिहासिकांचं वर्णन आहे. करंजेश्वरी मंदिराच्या समोरच आपल्याला ज्या पायऱ्या दिसत आहेत त्या आहेत गोविंदगडकडे जाणाऱ्या पायऱ्या. इथूनच आपण गोविंदगड चढायला सुरुवात करू शकतो. तर हा आहे गोविंदगड. आणि मागच्या काही व्हिडिओमध्ये बघितलं असेल की गोविंदगडाच्या पायथ्याशी असलेली करंजेश्वरी देवीचा आपला व्हिडिओ आपण केला शूट. आणि त्याच प्रकारची त्याची बहीण असलेली आपण त्याच्यामध्ये उल्लेख केला होता की तिचीच एक बहीण रुसून गडावरती आली होती आणि त्या गडावरती येणाऱ्या बहिणीचं आपण नाव सांगणार होतो तुम्हाला. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी त्याचं नाव सांगतोय आणि त्याचं मंदिरही तुम्हाला मी दाखवलंय. तर त्या मंदिराबद्दल सांगायचं म्हणजे ते रेडजाई आईचं मंदिर आहे. बघा, तुम्हाला मी दाखवतो इकडे माझ्या पाठीमागे. अशा प्रकारे ते बघा माझ्या अगदी हे डाव्या साईडला तुम्हाला दिसतं, हे मंदिर दिसते तुम्हाला. तर हे रेडजाई देवीचं मंदिर आहे. ही सुद्धा देवी आई करंजेश्वरीचीच बहीण आहे. आणि अशा या दोन बहिणी या ठिकाणी या गडाच्या म्हणजे गड त्यांचं माहेरघर आहे असं म्हणू शकतो आपण. तशा प्रकारचं हे वर्णन. आणि आजूबाजूला तुम्हाला मी दाखवतो थोडासा 360 डिग्री व्ह्यू. हा बघा, हा पूर्ण ही तटबंदी आहे या ठिकाणी किल्ल्याला. आजही तटबंदी तुम्हाला दिसते किल्ल्याची. हे बघा, आणि आजही या किल्ल्यावरती तुम्हाला तोफा दिसतील. या ठिकाणी ते बघा, तुम्हाला मी थोडंसं झूम करून दाखवतो. हे बघा, आपण तिकडची व्हिडिओ तर मला दाखवलीच आहे, पण हे बघा झूम करून दाखवतोय मी स्वतः व्हिडिओमध्ये. हा तिकडचं एक टोक आणि त्या टोकावरून तुम्हाला बघितलं तर खाली वाशिष्ठी दर्शन तुम्हाला दिसतंय. बघा, इथून तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे पूर्ण दिसतं, ही खाडी आहे, वाशिष्ठीची खाडी म्हणतात. ह्या वाशिष्ठीच्या खाडीच्या किनाऱ्यावरती लागलेलं हे हा किल्ला. आणि ह्या ज्या बंदरावरती ज्या बोटी यायच्या त्यांच्या संरक्षणासाठी किंवा म्हणा स्वराज्याच्या रक्षणासाठी हा बांधलेला किल्ला. इथून हा समोर जे दिसतंय या ठिकाणून पुढे रायगड किल्ला. म्हणजे हे सळग असे हे तुम्हाला इकडे किल्ले बघायला मिळतात. हे बघा खाली किती खोल आहे बघा. म्हणजे मी आता झूम केलाय कॅमेरा, तर मी झूम काढतो कॅमेऱ्याचा आणि हे बघा किती खोल आहे. हा 1x वरती मी टाकलाय त्यामुळे तुम्हाला एवढं असं दिसतंय. खाली नदी आहे, ही संपूर्ण वाशिष्ठीची खाडी म्हणतात त्याला. आणि हा संपूर्ण किल्ला तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतोय. या ठिकाणी तुम्हाला थोडंसं अजून झूम करून दाखवलं तुम्हाला परशुराम घाट या ठिकाणी दिसेल. बघा, तुम्हाला थोडं चढून दाखवतो वरती. या ठिकाणी बघा परशुराम घाट आहे. हा बघा, हा समोर दिसतोय तुम्हाला, जो आपला 20वा पॉईंट म्हणतात तो हा परशुराम घाट तुम्हाला बघायला मिळतोय. अशा प्रकारे मी किल्ल्याच्या तटबंदीवरून तुम्हाला हा सगळा व्ह्यू दाखवतोय. तुम्ही कधी जर चिपळूणला आलात तर गोविंदगड हा गोपाळगड बघायला विसरू नका. खूप छान आहे. तेवढा मोठा किल्ला नसेल कदाचित, परंतु आजही ह्या किल्ल्याचं बराचसा भाग संवर्धन करण्यात आलेलं आहे, संरक्षण करण्यात आलेलं आहे. आणि लहान मुलांसमोर किंवा फॅमिली सोबत जर किल्ल्याला भेट द्यायची असेल तर हा नक्कीच किल्ला छान आहे, बघण्यासारखा आहे. आणि कमी उंचीचा किल्ला म्हणून हा प्रसिद्ध आहे. त्यामुळे नक्की या किल्ल्याला तुम्ही भेट द्याल अशी अपेक्षा. आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, त्यांना सुद्धा या गोष्टीची माहिती मिळू दे. तर मित्रांनो, चला पुढे आपण परतीच्या प्रवासाला लागूया. आणि परतीच्या प्रवासामध्ये दाखवतो किती उंच किल्ला आहे. येताना तर तुम्ही बघितलं असेल, जाताना सुद्धा तुम्हाला मी दाखवतोय हा किल्ला कशा प्रकारे आहे. हे बघा, आजही त्या पायऱ्यां ते दगड तुम्हाला मी दाखवतो. सगळे दगड आहेत या ठिकाणी. हे बघा, हा बघा दगड, केवढा मोठा दगड आहे. चौकोनी दगड जे कापले जातात ते कसे कापलेले असतात ते बघा. आणि ते कशा प्रकारे या ठिकाणी अरेंज केलेले असतात. किल्ल्याची तटबंदी कशी बनलेली असते ते याच्याबद्दल तुम्हाला माहिती मिळेल. म्हणजे
किल्ले अभ्यासक यांना तर माहितीच असतं, पण आपण हे बघा कसं आतून कसं दिसतं नाही ह्या ठिकाणी बघा कशी ही किल्ल्याची याच्यामध्ये. आता ही खूप वर्षाचा जीर्ण झालेला किल्ल्याच्यावरती खूप हल्ले सुद्धा झाले असतील. या बोर्डावरती माहिती, याचा फोटो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ठेवला आहे, तो फोटो बघा, त्याच्यामध्ये मला माहिती कळेल की किती जणांनी यावरती किती हल्ले केले होते, कोणाकोणाच्या ताब्यामध्ये हा किल्ला गेल्याचं पूर्ण वर्णन ह्या ठिकाणी आहे. ठिकाणी सध्या गाड्या सुद्धा येण्याचा या ठिकाणी राजकीय व्यक्तींनी थोडासा पुढाकार घेऊन किंवा इथल्या जे नागरिक आहेत तिथले जे स्थायिक आहेत त्यांनी पुढाकार घेऊन हा अशा प्रकारे इकडचा हा संपूर्ण परिसर गाडी येण्यासाठी सुद्धा सुसज्ज केलेला आहे. तर अशा प्रकारे हा किल्ला आहे. तर चला मित्रांनो, परतीच्या प्रवासावर जाऊया. खूप उशीर झाला आहे. माझी छोटी मुलगी आणि बायको पुढे गेलेत आणि आपण लवकरात लवकर त्यांना गाठूया आणि परत एकदा जर वेळ मिळाला तर पुन्हा हा किल्ला मी थोडा विस्तृत गोष्टीमध्ये दाखवेन, थोडी माहिती दाखवेन त्याच्याबद्दल. अजून थोडे माझे मित्र आहेत त्यांना त्याबद्दल जास्त माहिती असेल तर त्यांनाही आपण या व्हिडिओमध्ये घेऊ. तर मित्रांनो, नक्की मला सांगा तुम्हाला माझ्या व्हिडिओ कशा वाटतात. आपण आणि तुमच्या म्हणजे प्रत्येकाच्या मनात असतं की ह्याने जर अजून असं केलं असेल तर थोडं चांगलं वाटलं असतं किंवा अजून काही व्हिडिओमध्ये इम्प्रूव्हमेंट हवे असेल तर नक्की सांगा मित्रांनो. व्हिडिओ हे तुमच्यासाठी असतात आणि त्याच्यामध्ये तुमची भावनिक शाब्दिक गोष्टी असतात ज्या तुम्ही मला सांगू शकता, ज्याच्यामुळे माझ्यामध्ये खूप काही बदल होतील, माझ्या व्हिडिओमध्ये खूप काही बदल होतील जे कदाचित चांगले असतील आणि लोकांना आवडतील. तर अशा प्रकारचे बदल मला सुद्धा हवेत आणि त्या प्रकारे तुम्ही मला माहिती सांगा. जर व्हिडिओमध्ये एखादी गोष्ट चांगली वाटत असेल माझ्याबद्दल तर तीही कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला ती गोष्ट तशीच जपता येईल पुढच्या सगळ्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, पुन्हा एकदा मी परतीच्या प्रवासाला निघालोय. खूप उशीर झालाय आणि तुम्हाला माहिती आहे किल्ल्यावरती आपल्याकडे पहिल्यांदा एक रूल होता, म्हणजे नियम होता राजांनी घातलेला आणि तो राजांचा नियम आजही आपण म्हणजे मी तरी पाळतो. राजे असो नसो, राजे आज आपल्यामध्ये जरी सगुण रूपात नसतील तरी निर्गुण रूपात नक्कीच आहेत. राजे प्रत्येकाच्या पाठीमागे होते. आज जे काही आपण आहोत, हिंदवी स्वराज्य जे आजपर्यंत आपण टिकवून ठेवलंय ते शिवछत्रपती शिवरायांमुळेच आहे. आणि मला खूप आदर आहे संभाजी राजांबद्दल, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, आणखी किती काही शहाजी महाराज वगैरे होते त्यांच्याबद्दल वगैरे सुद्धा आपण तेवढ्याच आत्मीयतेने त्यांचा आदर करतो. आणि खूप मित्रांनो, एक हिंदू मराठा म्हणून मला खूप अभिमान वाटतो की मी त्यांच्या या महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला आहे, त्यांच्या या स्वराज्य भूमीमध्ये जन्म घेतला आणि असे किल्ले मला बघायला मिळतात जे माझ्या घरापासून अगदी 15-20 मिनिटावरती आहेत. तर नक्की मित्रांनो मला सांगा, आणि माझ्याकडून व्हिडिओमध्ये काही चूक झाली असेल बोलण्यात किंवा सांगण्यामध्ये तर कृपया माफ करा, कारण महाराजांबद्दल बोलण्या इतका मी मोठा नाहीच नक्कीच, परंतु घाई गडबडीमध्ये काही शब्द माझ्यातून निघू शकतात, कारण त्याच्यामध्ये भावनिक असा काही कोणाला दुखवण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे. कारण शेवटी महाराज हे आपले सगळेच आहेत आणि आपण त्यांना तेवढंच मानतो. आज मी जे काही आपण आहोत ते त्यांच्यामुळेच आहोत असं मानतो. त्यामुळे नक्कीच मला माफ करा, मी तुमची माफी मागतो पहिल्यांदाच, म्हणजे काही चुकून असं म्हणजे माझ्याकडे, कारण मी एवढा काही इतिहासकार नव्हे किंवा या किल्ल्याबद्दल माहिती सांगणारा एवढा मोठा कोणी पर्यटन किंवा अशा गोडी ऐतिहासिक गोष्टी सांगणारा मुलगा आणि मी छोटासा यूट्यूबर आहे. आपल्या यूट्यूबमध्ये ही गोष्ट माझ्यासमोर आली आणि ती मी व्हिडिओ शूट करून माझ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं भाग्य मला मिळालं. बस एवढंच मी स्वतःला मानतो. तर मित्रांनो, पुन्हा एकदा भेटूया अशाच व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत तुम्ही हा माझ्या सगळ्या व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांना, परिवाराला, कुटुंबाला शेअर करा. आणि ज्या प्रकारे मी सांगितलं, तुमच्या कमेंट खूप महत्त्वाचे असतात, त्यामुळे तेव्हा कमेंटमध्ये तुम्ही नक्की मला सांगा तुम्हाला काय आवडलं ते. आणि पुन्हा एकदा मी माफी मागतो काही जर माझ्याकडून चुकून शब्द गेले असतील तर, परंतु मला वाटत नाही की माझ्या बोलण्यामध्ये काही असा उद्देश होता. त्यामुळे नक्कीच तुम्हाला याबद्दल खूप चांगलं वाटत असेल की या गोविंदगडाला आपण आज भेट दिली. पुन्हा आपण जर तुमच्याकडे काही एखाद्या अशा गोष्टी, गड असेल किंवा एखाद्या रहस्यमय ऐतिहासिक गोष्टी असतील किंवा एखादं मंदिर असेल, प्रसिद्ध मंदिर असेल, त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगायची असेल तर आमच्या चॅनलवरती कमेंट करून तुमचा ॲड्रेस आम्हाला पाठवा, तुमचा फोन नंबर आम्हाला पाठवा. आम्ही तुमच्याशी कनेक्ट करू आणि तिथपर्यंत येण्याचा प्रयत्न करू आणि ती गोष्ट आपण सगळ्यांना दाखवण्याचा तुमच्या मार्फत प्रयत्न करू. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सुद्धा घेऊ, तुमच्या नावाने तुमच्या गावाला सुद्धा त्याप्रमाणे प्रसिद्ध करूया. तर धन्यवाद मित्रांनो, आज तेवढेच आणि पुन्हा एकदा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.